जय शिवराय मित्रांनो रब्बी हंगाम 2024 पासून राज्यामध्ये ई पीक पाहणी DCS या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या अंतर्गत केली जात आहे। आणि ही ई पीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांना या ई पीक पाहणीच्या अंतर्गत काही बदल करण्यात आलेले आहेत। एक नवीन अट लावण्यात आलेली आहे। याचबरोबर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणीला विहिरीची नोंद कशी करायची याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे आणि याच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण पाहिलेले की राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला ई पीक पाहणी प्रकल्प आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला प्रकल्प डिजिटल क्रॉप सर्वेअर ॲप्लिकेशन हे प्रकल्प आता दोन्ही एकत्रितपणे करण्यात आलेले आहेत। सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती आपण पाहिलं होतं, काही तालुक्यात मंजुरी देण्यात आलेली होती। खरीप हंगामामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील एक एक तालुका घेण्यात आलेला होता आणि आता रब्बी हंगाम 2024 पासून राज्यातील सर्वच तालुक्यामध्ये या DCSच्या माध्यमातून या नवीन ई पीक पाहणी DCS ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी केली जात आहे। मित्रांनो, पूर्वी ई पीक पाहणी केली जात असताना शेताच्या बाहेरून सुद्धा ई पीक पाहणी केली जात होती। बऱ्याच मोठ्या प्रमाणात चुकीच्या प्रकारे नोंदी नोंदवल्या जात होत्या, परंतु आता या नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी करत असताना याच्यामध्ये लॉंगिट्यूड लॅटिट्यूड अर्थात जमिनीचे अक्षांश रेखांश नोंदणी करण्यात आलेली आहे। महाभूमी पोर्टलला प्रत्येक सातबाऱ्याच्या नकाशाला ते जे काही अक्षांश रेखांश आहेत ते नोंद करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आता हे जिओ रेफरन्सिंगच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जात आहे। तुम्ही शेतामध्ये तुमच्या सर्वे नंबरमध्ये गटाच्या मध्यापासून 50 मीटरच्या अंतरावरती असाल तरच तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फोटो काढता येतो, तरच आपली ई पीक पाहणी पूर्ण करता येते। आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं जे काही लोकेशन असेल ते लोकेशन जर अपडेटेड नसेल तरी सुद्धा याच्यामध्ये थोडासा एरर येतो, परंतु लोकेशन अपडेट करून तुम्हाला 50 मीटरच्या अंतरावरतीच म्हणजे अर्थात त्या गटामध्ये उभा राहूनच तुमची ई पीक पाहणी पूर्ण करावी लागणार आहे। म्हणजे अगदी तंतोतंत डाटा हा ई पीक पाहणीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचा सबमिट केला जात आहे। मित्रांनो, आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर शासनाच्या विविध योजनांचा अनुदान देण्यासाठी, लाभ देण्यासाठी, कृषी योजनांचे लाभ देण्यासाठी ई पीक पाहणीचा आधार घेतला जातोय। याच्यामध्ये लावलेल्या पिकाच्या नोंदी, याच्यामध्ये लावलेली कायम पड, याच्यामध्ये लावलेले तुमची सिंचनाची साधनं हीच आता शासकीय कामासाठी वापरली जात आहे। सोलरची योजना राबवली जात असताना सुद्धा सातबाऱ्याला विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे, परंतु तलाठीच्या माध्यमातून विहिरीची नोंदच लावली जात नाही। मग विहिरीची नोंद लावायची कशी? मग बरेच जण म्हणतात आम्ही ई पीक पाहणी करत असताना सिंचनाचं साधन म्हणून, सिंचनाचा स्रोत म्हणून विहीर दाखवलेली। मित्रांनो, सिंचनाचा स्रोत म्हणून विहीर दाखवणं म्हणजे तुम्ही कोणाची विहीर सुद्धा या ठिकाणी दाखवू शकता, परंतु तुमची स्वतःची विहीर त्या गटामध्ये आहे याची नोंद कशी करायची? तर याच्यासाठी तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करत असताना वर्षातून एकदा कायम पडीची नोंद नोंदवता येते। याच्यामध्ये तुमच्याकडे जर विहीर असेल, बोर असेल, शेततळ असेल तर त्याची तुम्हाला कायम पड म्हणून नोंद करायची आहे। विहिरीचा फोटो, तुमच्या बोरचा फोटो, तुमच्या शेततळ्याचा फोटो, याची फोटो घेऊन तुमची ती कायम पड नोंदवायची। तुमचं तेवढं क्षेत्र पोटखराबीखाली जाणार आहे आणि त्याच वेळेस तुम्ही ई पीक पाहणी करत असताना सिंचनाचं साधन म्हणून तुमच्या विहिरीची, बोरची, शेततळ्याची नोंद त्या ठिकाणी करायची। अर्थात तुम्ही ई पीक पाहणीच्या माध्यमातूनच तुमच्या सिंचनाचा स्रोत निवडू शकता, तुमच्या सातबाऱ्याला जोडू शकता। तलाठीच्या माध्यमातून आता ऑफलाईन पद्धतीने विहिरीच्या, बोरच्या नोंदी घेतल्या जात नाही। तुमच्या जे काही नोंदी असतील त्या तुम्हाला कायम पड म्हणून नोंदवायच्या। बरेच जण म्हणतात की मी सिंचनाचा साधन म्हणून जोडलेले, सिंचनाचा साधन म्हणून जोडलेलं साधन हे सामायिक असू शकतं, दुसऱ्याचंही असू शकतं किंवा तुम्ही इतर मार्गाने घेऊ शकता। तुमच्या सातबाऱ्याला, तुमच्या त्या गट नंबरला तुमची कायम पड तेवढ्या क्षेत्राची नोंदवण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे नोंदवलेली कायम पड, अशा प्रकारे नोंदवलेली विहीर ही तुम्हाला पुढील शासकीय कामासाठी ग्राह्य धरली जाते। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे ई पीक पाहणीच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे अपडेट होते। हे अपडेट नक्की तुम्हाला उपयोग पडतील अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।